मंजू, बघ, त्या अंमली पदार्थाच्या केसमध्ये आपण त्या लोकांना पकडलं होतं, त्याची चौकशी करण्यासाठी गृह खात्याने एक समिती नेमली आणि ती समिती आज इथे येणार आहे चौकशीला. जे असेल ते खरे सांग. अगदी बरोबर. खरंच उत्तर द्या. खोटी उत्तर झटक्यात पकडतो मी. वेलकम सर. मी सिनियर इन्स्पेक्टर जाधव. हे इन्स्पेक्टर रणविजय मौर्य. हॅलो सर. या भारती मॅडम आणि आमच्या कॉन्स्टेबल. अहो, यांना कोण ओळखत नाही? खूप वेळा नाव ऐकलं यांचं. पेपरला बातम्या पण असतात. अगदी सेलिब्रिटी ह्या. तर मी जगदाळे, रिटायर्ड कमिशनर. हे मिस्टर राणे. हे मिस्टर साळुंखे. हे माझ्याबरोबर समितीमध्ये काम करतात. सर, तुम्ही काही चहा वगैरे घेणार? नाही, नको. मला वेळ घालवायला आवडत नाही. आपण एक काम करूया, सरळ चौकशीला सुरुवात करूया. हो सर, नक्की. चौकशी सुरू करण्याआधी एक काम करावं लागेल. बोला सर, काय करायचंय? या सर्वांचे मोबाईल जमा करावे लागतील. असं आश्चर्याने बघू नका एकमेकाकडे. प्रोटोकॉल आहे आमचा. मोबाईल जमा करावेच लागतील. राणे, सर्व मोबाईल जमा करा. आता आम्ही एक एक करून प्रत्येकाला चौकशीसाठी आत बोलू. तेव्हा वेळ न घालवता प्रत्येकाने लगेच आत यायचं. मिस्टर मौर्य, तुम्ही पहिले. यस सर. जाधव सर, चौकशीसाठी रूम. सर, तुम्ही माझी केबिन वापरू शकता. चला. बघ रणविजय, काही टेन्शन घेऊ नकोस. नाही सर. आपण आतापर्यंत प्रामाणिकपणे या केसवर काम करत होतो ना, पुढेही करत राहू. न घाबरता जे असेल ना ते खरं सांग. यस सर. आणि तुम्ही दोघी रिलॅक्स राहा. जाऊन सर. ऑल द बेस्ट. थँक्स. अरे काय, त्याने काय सांगितलं ऐकलं ना? कशासाठी टेन्शन घेताय? मी आहे ना बरोबर. हो सर. बघा, आपली स्ट्रॅटेजी आहे ना, तेवढंच करायचं. खरं सांगायचं. हा भारती मॅडम, एकदम बिंदास. हो सर. 1 2 3 4. साहेबांचा विजय कर. अरे, दिवस कोणता आहे? कुणाचं करताय जय जय कर तुम्ही? मी होतो का मखरात 4 दिवस? यांचा करा. 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. बसा. थँक्यू सर. सो मिस्टर रणविजय मौर्य, यस सर. तुमचा रेकॉर्ड अगदी क्लीन आहे. थँक्यू. मिस्टर मौर्य, ड्रग्ज केसमध्ये तुम्ही ज्या आरोपींना पकडलं ते अगदी सुरुवातीपासून आम्हाला सांगा. शुअर सर. बऱ्याचदा आम्हाला टीप मिळायची. आम्ही तिथे जायचो, पण काही वेळा आरोपी आमच्या हाती लागायचे नाहीत. हल्ली अशीच आम्हाला एक टीप मिळाली होती आणि आधीच्या टीपमधून काही साध्य झालं नाही म्हणून सर मला ही संधी सोडायची नव्हती. आणि त्या दिवशी अशीच एक टीप मिळाली. आम्ही तिथे गेलो. गुड जॉब मिस्टर मौर्य. या आरोपींनी चौकशीमध्ये काही सांगितलं होतं तुम्हाला? नाही म्हणजे
यामागे कोण आहे वगैरे? नाही, म्हणजे आम्ही प्रयत्न केला पण त्यांनी कुणाचं नाव नाही सांगितलं. हे तुमचं अपयश आहे मिस्टर मौर्य. कारण इतक्या मोठ्या गुन्ह्यामधील आरोपी तुमच्या कस्टडीमध्ये असताना साधी चौकशी करता आली नाही तुम्हाला. मला सांगा, एवढ्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी तुमच्या कस्टडीमध्ये असताना तुम्ही स्टाफ का नाही वाढवला? मंजू, अगं मला खूप टेन्शन आलंय. उलट सुलट प्रश्न विचारून आपल्यालाच अडकवणार नाहीत ना? आणि पोलिसांना दोषी ठरवायचं ठरवलं नसेल ना त्यांनी? मोरे साहेबांवर कारवाई केली तर? भारती मावशी, मला बी टेन्शन आलंय, पण जाधव साहेब आहेत आपल्या बरोबर. नका काळजी करू. इथे नाही वाढवला, पण नंतर त्यांना कोर्टामध्ये हजर करताना तुम्ही फोर्स का नाही वाढवली? कंट्रोल रूमला फोन करून तुम्ही बॅकअप का नाही मागवला? सर, त्या आरोपींना घेऊन जाण्यासाठी जेवढा स्टाफ पाहिजे होता ना तेवढा मी घेऊन गेलो होतो आणि एक्स्ट्रा स्टाफची मला काही गरज नाही वाटली. वा वा मिस्टर मौर्य, तुम्हाला गरज वाटली नाही म्हणजे तुमच्या वाटेने प्रशासन चालणार आहे का? मिस्टर मौर्य, तुमच्या या हलगर्जीपणामुळे या गुन्ह्यातील आरोपी मारले गेले आणि मुख्य आरोपी वाचलाय, हे लक्षात असू द्या. निघा तुम्ही. आणि हो, त्या कॉन्स्टेबल भारतींना पाठवा. थँक्यू सर. या बसा. एवढं सारं होत असताना तुम्ही कुठे होता? सर, पोलीस स्टेशनलाच होते. मग तुम्ही का नाही गेलात त्या आरोपींना घेऊन कोर्टामध्ये? सर, त्या दिवशी पोलीस स्टेशन मध्ये स्टाफ कमी होता म्हणून मोरे साहेबांनी इथेच पोलीस स्टेशनला थांबायला सांगितलेलं. तुमचे मौर्य साहेब नेहमीच असे हलगर्जीपणाने वागतात का? नाही नाही सर, ते अजिबात असे नाही आहेत आणि यातनं त्यांची काहीच चूक नाही आहे सर. इथे तुम्ही त्यांची बाजू मांडायला आलात का? काय नॉनसेन्स बाई. आउट, गेट आउट. सगळ्यांनी बाप्पाला सांगा, टाळसाना करा. पुढच्या वर्षी लवकर या आणि येताना तात्या साहेबांसाठी मंत्रीपद घेऊन या. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, मोरया, मोरया. सो मिस मंजू वाघमारे, खूप ऐकले तुमच्याबद्दल. नाही म्हणजे जे काय ऐकले ते चांगलंच ऐकलंय. नाही म्हणजे तुम्ही प्रामाणिक ऑफिसर आहात, अगदी कायद्याला धरून. शेवटी तुम्ही तुमच्या नवऱ्यालाही अटक करायला मागं पुढं पाहिले नाहीत मंजू. म्हणजे या चौकशीमध्ये तुम्ही आम्हाला पूर्ण सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे तुमच्याकडून. हो सर, मी प्रामाणिकपणे उत्तर देऊन तुम्हाला सहकार्य करेन. त्या आरोपींना रंगे हात पकडले गेले तेव्हा तुम्ही सुद्धा तिथे होता ना? हो सर, मौर्य साहेबांनी लीड घेतली होती, आम्ही त्यांच्या बरोबर गेलो होतो. असे एकूण किती आरोपी पकडले तुम्ही? सर, आम्ही तिथे गेलो तेव्हा 4 लोक होती, त्यातला एक पळून गेला. तिघांना पकडण्यात आम्ही यशस्वी झालो. त्या आरोपीची तुम्ही चौकशी केली होती का? हो सर, केली होती. मग त्यांनी काय सांगितलं? या केसमध्ये अजून कोणी इन्व्हॉल्व आहे याबद्दल काही माहिती दिली का? नाही सर, कोणी काय बोललंच नाही. मग या ड्रग्ज रॅकेटचा खरा सूत्रधार कोण आहे ते सांगितलं? त्याबद्दल काही अंदाज दिला? तात्या साहेबांचं नाव घेतलेलं अजिबात सांगता येणार नाही, कारण मग हे पुरावे मागतील आणि ते नाही आहेत माझ्याकडे. बाप्पा, तुम्ही गेला या पाण्यासोबत माझे हे सगळे पाप धुवून घेऊन जा. मिस मंजू, काहीतरी उत्तर द्या. नाही सर, काहीच नाही सांगितलं असं त्याने.
मिस मंजू, तुमच्याकडे इतक्या मोठ्या गुन्ह्यातील आरोपी कस्टडीमध्ये होते, तुम्ही काहीच कसं केलं नाही? किती मोठी संधी होती तुमच्याकडे ही. सर आम्ही प्रयत्न केला पण कुणी काहीच बोललं नाही, कुणाचं बी नाव घेतलं नाही त्यांनी. किती वर्ष झाली तुम्ही पोलीस खात्यात आहात? 7 वर्ष. मग अजूनही आरोपींना कशी कबुली घ्यायची हे माहित नाही तुम्हाला? अहो सगळं माहित असणार हो. यांनाच गुन्हेगार पकडायचे नाहीत तर काय करतील? सर अहो खरंच प्रयत्न केला होता आम्ही. काय प्रयत्न केले? गुन्हेगार जेव्हा तुमच्या कस्टडीमध्ये होते तेव्हा साधी त्यांची चौकशी करता आली नाही तुम्हाला. तिकडे नेत असताना कोर्टामध्ये तुम्ही स्टाफ सुद्धा वाढवला नाही, हलगर्जीपणा दाखवलात आणि आता प्रयत्न केले असं सांगताय? खरं खरं सांगा मिस मंजू, या ड्रग्स रॅकेटच्या सूत्रधाराकडून तुम्हाला आणि तुमच्या सहकाऱ्यांना पैसे पुरवले जातात ना? अहो काय बोलताय सर, मगाचपासून तुमचं सगळं ऐकून घेतलं पण तुम्ही माझ्यावर आणि माझ्या सहकाऱ्यांवर चुकीचा आरोप करताय. इथं सगळेजण प्रामाणिकपणे काम करतात. आम्ही जीवाची बाजी लावून त्या आरोपींना पकडलं होतं आणि या कारवाईला वेळ लागला कारण या सगळ्यावर एका राजकीय नेत्याचा वरद हस्त आहे. यामागे कोणाचा हात आहे? आमदार तात्यासाहेब मोहिते पाटील यांचा हात आहे. तुमचं डोकं ठिकाणावर आहे का मिस मंजू? काय बोलताय तुम्ही? तुम्ही कोणाचं नाव घेताय माहितीये तुम्हाला? सर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, या सगळ्यात तात्यासाहेबांचा हात आहे. पण तुमच्याकडे हे आरोप सिद्ध करण्यासाठी काही पुरावा आहे का? सर जे आरोपी बॉम्बस्फोट मध्ये मेले त्यातल्या एकानं माझ्या समोर कबुली दिली होती की हे सगळं तात्यासाहेब करतात. बरेच वर्षापासून हा धंदा चालू आहे. साताऱ्यातल्या तरुण पिढीला बिघडवण्यासाठी तात्यासाहेब जबाबदार आहेत. हे सिद्ध करायला तुमच्याकडे पुरावा हवा मिस मंजू, कारण तुम्ही ज्या आरोपीचं नाव घेताय तो आरोपी आता जिवंत नाहीये. सो तुमच्याकडे अजून काही पुरावा असेल तर तो सांगा. मिस मंजू आहे का तुमच्याकडे पुरावा? सर मला अजून थोडा वेळ दिला तर मी पुरावा शोधून काढेन. खरंच इतका वेळ असताना काय दिवे लावलेत पाहिलं आम्ही. सो तुम्ही तुमचा आणि आमचाही वेळ वाया नका घालवू मिस मंजू. पुरावा नसताना तात्यासाहेबांसारख्या लोकप्रतिनिधींवर ते आरोप करताय तुम्ही. सो विचार करून बोला, तुम्ही कोणाबद्दल बोलताय? सर अजून नीट चौकशी केली तर नक्कीच काहीतरी सापडेल. मिस मंजू हे बघा, तुम्ही आता स्वतःचा आणि आमचाही वेळ वाया घालवताय. सो तुम्ही या आणि हो मिस्टर जाधवांना पाठवून द्या. सर, हे अधिकारी आपलीच शाळा घ्यायच्या उद्देशाने आलेत. आपल्या चुका काढून दाखवतात. हो सर, या प्रकरणात आपल्यालाच अडकवतायत ते. हो दिसतंय तरी तसंच. त्यांच्या तपासाची दिशा ठरलेली आहे. आपण चूक आहोत हे त्यांनी आधीच ठरवलंय आणि चौकशी फक्त दिखाव्यासाठी करतायत ते. जाधव साहेब तुम्हाला बोलवले आहेत. मंजू काळजी करू नकोस, मी आहे ना, होईल सगळं ठीक. बसा. बोला. तुमची चौकशी व्यवस्थित झाली असेल, झाली आहे ना? हो, तुमच्या कर्मचाऱ्यांनी चांगलं सहकार्य केलंय आम्हाला. मग काय? अहो मग पुढे काहीतरी निष्कर्ष काढला असेल ना तुम्ही. एवढी चौकशी केली, काय निष्कर्ष काढलात? हे बघा मिस्टर जाधव, काही त्रुटी आहेत पण त्यासाठी तुमच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उभं केलं जाईल असं काही नाहीये.
पण आम्हाला तुमची कॉन्स्टेबल मंजू हिच्या कामाची पद्धत अजिबात आवडली नाही. पण चौकशी अंती आम्ही हा निर्णय घेतलाय की तुम्ही तिला सस्पेंड करावं. काय सस्पेंड? आणि कशासाठी करायचं सस्पेंड? हे बघा, मंजू एक प्रामाणिक अधिकारी आहे आणि कित्येक मोठ्या मोठ्या केसेसमध्ये, महत्वाच्या केसेसमध्ये तिने खूप मोलाची कामगिरी केली आहे. तुम्ही फक्त सांगताय म्हणून मी तिला सस्पेंड करू शकत नाही. आय एम सॉरी. करावं लागेल अशा आमच्या ऑर्डर्स आहेत. हो, सस्पेंड करा. हो, कसलं सस्पेन्शन, कसल्या ऑर्डर्स? अशा ऑर्डर्स देताना काहीतरी ठाम असायला हवं ना तुमच्याकडे. काहीतरी कारण असायला पाहिजे. विनाकारण काढून टाकायचं तिला? हो आहे ना, तसं ठोस कारणही आहे. ही तुमची मंजू कुठलेही पुरावे नसताना कुठल्याही माणसाचं नाव या प्रकरणाशी जोडू पाहते. एक मिनिट. काय कुणाचंही नाव? काय कुणाचं नाव घेतलंय तिने? अहो, आमदार तात्यासाहेब मोहिते पाटील हे या प्रकरणाचे सूत्रधार आहेत असा आरोप केलाय तिने. काय? तात्यासाहेबांचं नाव घेतलंय तिने? अहो, अशाने पोलीस खात्याची बदनामी होईल. तिला तुम्ही सस्पेंड करा, नाहीतर डिपार्टमेंट बदनाम होईल. एक मिनिट. आय एम सॉरी, पण विथ ड्यू रिस्पेक्ट मी मंजूला काढू शकत नाही. अहो, पर्सनली ओळखतो मी तिला. खूप प्रामाणिक आहे ती. आणि अशी काही कारवाई करायच्या आधी मला वाटतं मी तिच्याशी बोललं पाहिजे, तिचं मत ऐकून घेतलं पाहिजे. पण डोंट वरी, मी बोलतो तिच्याशी. हे बघा मिस्टर जाधव, आम्ही ऑलरेडी बोललोय त्यांच्याशी. सो तुम्ही त्यांना सस्पेंड करा. सॉरी, मला नाही वाटत की तुम्ही जे काही सांगितलंय तो काही ठोस पुरावा आहे आणि त्या आधारावर मी तिला सस्पेंड करू शकत नाही. त्यापेक्षा मी तुम्हाला एक सुचवतो, बघा पटतंय का? सस्पेंड करण्याच्या ऐवजी मी तिला वॉर्निंग देतो, सक्त ताकीद देतो. मला वाटतं तेवढं पुरेसं आहे. मी जे काय बोललोय ना त्याचा विचार करा आणि काय होतंय ते सांगा मला. जय हिंद. निदान विसर्जनाच्या दिवशी तरी बाप्पाचं दर्शन घेता आलं. किती बी राग केला तरी माझ्या मनात बी बाप्पाचं दर्शन न घेतल्याची सल होतीच. पण पप्पांनी केलेल्या आयडियामुळे ती दूर झाली. बाप्पा असाच आशीर्वाद राहू दे तुझा. मी आणि वाघमारे लय खडतर वाटेवरून चालतोय. आम्हाला यावरून चालायची शक्ती दे आणि पुढे जे होईल ते चांगलंच होईल. सत्या, हे बघ, तू सांगितलं तसं प्रभागात गेलो. खराब रस्ते आणि विजेच्या खांबाच्या दुरुस्तीसाठी सगळ्या लोकांचे अर्ज घेतले. आता सगळा गड्डा घेऊन जातो नगरपालिकेत, त्यांच्या टेबलावर मांडतो. कशी दखल घेतल्यात बघतोच आता. एक नंबर काम केलंस बघ. आता बरोबर लक्ष देते आणि जरी लक्ष नाही दिलं ना तर मी त्यांना लक्ष द्यायला लावतो. ओके, जातो ते बरोबर. सत्य, मम्मी, बलम्या बाहेर जा, मला सत्याशी बोलायचंय. सत्या, माझ्या लेकरा कुकरावर फक्त जेवढं काम आहे तेवढंच बोल. सत्य, कसं आहेस तू? तब्येत बरी आहे ना तुझी? नव्या घरात रमलास ना? आपल्या घरची लय आठवण बी होत नसेल तुला. तुम्हाला वाटत असेल का मम्मी तुमच्यावर डाफरती, घरात येऊ देत नाही, पण तो राग तेवढ्या पुरताच असतोय. सत्या, खरं सांगायचं झालं तर तू गेल्यापासून घराची शोभाच गेली बघ. तुझ्या काळजीत रात्रभर झोप येत नाही मला. मला असं वाटत राहतं का माझा सत्य आत्ता येईल, मग येईल. तू आलाच नाहीस. मला ठावाय गणपती येणार म्हणल्यावर तू सत्याच्या हाताने संधी तयारी करायचास. गणपती आणायला तुला किती आवडायचं लहानपणापासून, ही ठावाय सत्य मला. पण तेव्हा बी तू आला नाहीस.
पण कसं येशील म्हणा, तुला जरी या वाटत असलं तरी त्याने भेट येऊ द्यायला पाहिजे ना. त्या काल आलेल्या पुरीनं तुझ्यावर काय जादू केली काय माहिती. तिच्यासाठी स्वतःच्या आईला दूर केलंस. कधी कधी तर असं वाटतंय का काहीतरी भावन जीव जावा त्याने भेटचा, म्हणजे एकदाच घर शापातून मुक्त होईल तिथे. मम्मी, शेवटी जे तुझ्या मनात आहे ते तोंडावर आलंच ना. अगं त्यांचा राग करतेस ते ठीक आहे, पण एवढा त्यांचा जीव कसा जावा याचा विचार करतेस तू. अगं कधीतरी वाघमाऱ्यांसारखं मोठ्या मनानं वाघ. तू त्यांच्या बरोबर असं वागतेस, तरी बी त्यांनी स्वतःच्या हाताने प्रसाद बनवून आणला होता आणि तू काय केलंस? तुझ्या कुचक्या स्वभावाप्रमाणेच वागलीस ना. सगळा प्रसाद फेकून दिलास. हा, तिला फेकून, कारण तीच काही तिच्या हातची कुठलीच गोष्ट नाही मला माझ्या घरात. मला फक्त माझा लेक पाहिजे सत्या. तुझा लेक तुझ्यापासून कधीच दूर झालाय मम्मी, आणि आता मला तुझ्याशी कसलाच संबंध नाही ठेवायचा. त्या पोरीने तुझ्यावर काय जादू केली काय माहिती सध्या. तू स्वतःच्या आईला दूर करा निघालास. मी जन्म दिलाय तुला, मी आई आहे तुझी सत्या. अगं आईसारखी वागली असतीस ना तर आज तुझ्या जवळ असतो मी. हे बघ सत्या, मी जी काय करते ना तुझ्या भल्यासाठी करते. तुला शपथ आहे माझी. तू त्याने भेटला सूट आणि आत्ताच्या आत्ता घरला चल. काय तुला काय वाटलं तू अशी मला शपथ घालशील आणि मी लगेच तुझं ऐकीन? अगं तुझी ही सगळी नाटकांना तोंडपाड झाल्यात मला, आणि आता तुला ना शेवटचं सांगतोय मी. ज्या घरात माझ्या बायकोचा अपमान होतो त्या घरात मी पाऊल बी ठेवणार नाही. नका पाहू बाई मग वळून चिमुन गंगा जमुना चंद्रावळी नीट चला मोर बघून. नका पाहू बाई माग वळून. गणराया, तुम्ही गेलात, ज्यासोबत आमचेही काही लोक गेले, त्यांच्या आत्म्याला शांती द्या आणि त्यांच्या कुटुंबियांचा सांभाळ करा. एवढंच एक छोटस मागणं नाही. तात्यासाहेब, तुम्ही नेमलेली समिती आज पोलीस स्टेशनला गेली चौकशी करायला. ते करतील त्यांचं काम व्यवस्थित सांगितल्याप्रमाणे. हो तात्यासाहेब. ती मंजिरी वाघमारे आहे ना, हिला आपल्या पाठीमाग काय आणि किती पळायचं ते पळू द्या. तिचा नवरा आपल्या ताब्यात आहे, त्याच्यामुळे नका पाहू बाई माग वळून. माया कुठे गेली होतीस तू? माया, काय विचारतोय मी? कुठे गेली होतीस तू? सत्याला भेटायला गेली होतीस ना? होय, गेले होते त्याच्याकडं. तुम्ही आणि तुमचा लेख, तुम्हा बाप लेकाला त्या पोरीचा लई पुळ काय, तर मी तुमच्या दोघांना काय अक्कल झाली? अक्कल तुला येत नाहीये. हो चित्तरकार. माया, आणि तुम्ही आता काळजी करू नका. सध्या जो काय निर्णय देतात ना आपण ऍक्सेप्ट करूया. काय झालं सर? काय म्हणाले ते? मंजूला सस्पेंड करायची ऑर्डर दिली आहे. काय? सर सस्पेंड करणार म्हणजे असं कसं बोलू शकतात ते? पण मंजूला का सस्पेंड करतायत ते नंतर सांगतो. पण बघ मंजू, तू काळजी करू नकोस. मी त्यांना स्पष्ट सांगितलंय, काही झालं तरी मी तुला सस्पेंड होऊ देणार नाही. मिस्टर जाधव, तुमच्यापैकी एकाने मनासारखं उत्तर दिलेलं नाहीये, आणि ऍटलिस्ट तुमच्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती. आता हा रिपोर्ट आम्ही वर पाठवणार आहोत. आता वरतून जो काही आदेश येईल तो तुम्हाला पाळावाच लागेल.
तू सत्याचे कितीही कान भरायचा प्रयत्न केलास, त्याला कितीही भावनिक जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केलास ना, तरी काही उपयोग होणार नाही. सत्या तुझ्या या जाळ्यात कधीच फसणार नाही. माया, अगं आपला सत्या एक राजकारणी आहे ना ग, पण तू तर एक आई आहेस. आणि आई असूनही आपल्या पोराच्या आयुष्याचं राजकारण खेळून त्याला आयुष्यभरासाठी धडा दिलायस तू. माया, तू कितीही प्रयत्न केलास तरी सत्या तुझ्या या भावनिक नाटकाला कधीच भुलणार नाही. अजून ही वेळ गेलेली नाही. तुझे हे जे काही उद्योग चाललेत ना, ते बंद कर. काही हाती लागणार नाही तुझ्या. हो चित्रकर, बस झालं तुमचं लेक्चर. एक तुम्ही जवा तवा बायकोला पाण्यात बघत असता, आणि एक माझा लेख. बायकोचा बैल आहे नुसता त्या निर्भयाच्या तालावर नाच असतो थाया थाया करून. कसा मला त्या दिवशी का माझ्या बायकोचा ज्या घरात अपमान होते त्या घरात मी राहणार नाही. चला वाघ मारे, गेला निघून. आणि तुम्ही बघा. माया, सत्याला त्याचं डोकं आहे आणि मंजूची साथ देऊन तो व्यवस्थित वापर करतोय त्याचा. हो चित्तरकार, तुम्ही नीट कान देऊन ऐका. सत्या जर त्या नेबळ्याच्या पत्राला असा चिटकून राहणार असेल तर माझ्यासाठी माझा एकच मुलगा या जगात असेल. सत्य माझ्यासाठी कुणीच नसल. अरे ये भजी खाणार का? बाहेर उत्तम पाऊस पडतोय, हे उत्तम. तात्यासाहेब, पण तुम्ही स्वतः कशाला बनवताय? स्वावलंबन हवं, टाळा परावलंबन. बरं तात्यासाहेब, जरा महत्वाचं काम होतं. बोल. काही महिला माझ्याकडे आल्या होत्या, रडत होत्या बिचाऱ्या. त्यांचं म्हणणं होतं की त्यांची पोरं कुपोषित होत चाललेत. आणि तसं बी तात्यासाहेब, साताऱ्यातल्या लहान पोरांच्या कुपोषणाचं प्रमाण लय वाढलंय. त्याचं कारण शोधण्याचा मी प्रयत्न केला तर मला कळलं की दुधात होणारी भेसळ हे त्यामागचं मोठं कारण आहे. यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे तात्यासाहेब, आणि त्यासाठी एक कल्पना बी आहे माझ्या डोक्यात. बोल. तात्यासाहेब, यासाठी तुम्हीच एखादा नवीन बिझनेस सुरू केला तर, म्हणजे लहान लेकरांना उपयुक्त ठरतील असे काही दुग्धजन्य पदार्थ किंवा दूध पावडर असं काही सुरू केलं तर. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. तुझ्यासारखा अतिशय कल्पक कार्यकर्ता माझ्या दिमतीला आहे, हे माझं भाग्य समजतो मी. तुझ्या या सूचनेचा निश्चित विचार केला जाईल. येतो. ये सर, वरून आदेश येणार म्हणजे नोकरी जाणार का? हो सर, नोकरी जाणार. सर, मुलांचं शिक्षण सगळं. नोकरी केल्यावर काय करायचंय आम्ही? भारती मॅडम, शांत व्हा. काही कोणाची नोकरी जाऊ देणार नाहीये. हे बघा, आपली काही चूक नाहीये, काही होणार नाहीये आपल्याला. आणि मी असताना मी कोणाला काही होऊ देणार नाहीये. आणि तशीच वेळ आली, कुणाची नोकरी जाण्याची वेळ आलीच तर ती सगळ्यांची जाण्यापेक्षा कुणा एकाची गेलेली बरी. मी घेईन सगळं स्वतःवर. अहो सर, पण तुम्ही का रिस्क घेताय? हो सर, तुम्ही का घेताय रिस्क? कारण ही माझी जबाबदारी आहे. तुम्ही सगळेजण माझी टीम आहात. मी असताना तुम्हाला काही होऊन देणं हे मला सहन होणार नाही. त्यामुळे तशीच वेळ आली ना तर रिस्क घेईन मी. पण सर, एवढी रिस्क तुम्ही का घेताय? याच्या आधी खूप वेळा घेतली आहे. मी असताना कोणाचं नुकसान होऊ देणार नाही.